काय करून राहिलात तुम्ही? हा, काय मिळालं हे सगळं करून? आनंद मिळाला मला. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी दुसऱ्यांवरती आरोप करून राहिलात तुम्ही. या भयांसाठी अजून किती किती लोकांना दुखवणार आहात? किती अंत बघाल माझा? राधिका, राधिका, गुरुनाथ, अरे असा इतका कसा झालास पाषाण हृदय? राधिकाची अवस्था बघतोयस ना, तुला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही? नाही वाटत. नाही, आणि वाटलं तरी मी तुम्हाला का सांगू? तुम्ही कोण माझे? अरे मग कुणासाठी वाटतंय? या सटवीसाठी? अरे संसार करणं सोड. हिला ना कसली चाड आहे ना कसली मुरवत. जरा एकदा आरशासमोर उभा राहा आणि स्वतःला बघ आणि स्वतःला विचार, मी जे करतो ते चूक आहे की बरोबर? हो, मी करतो तेच बरोबर आहे आणि तुम्ही सगळे चूक आहात. मला काय विचारता हो? या गुप्तेला आणि त्या रेवतीला विचारा ना, काय बरोबर आणि काय चूक. या सोसायटीचे अध्यक्ष आहात ना तुम्ही. आता कुठे गेली तुमची नजर? विचारा ना यांना. आम्ही करतो ते लपडं आणि हे करतात ते काय भव्य दिव्य प्रेम. गुरुनाथ, ते समजायला चांगलं मन लागतं. अरे ऐहिक सुखानं भरकटलायस तू. गुरुनाथ, आमच्यामध्ये जे नातं आहे ना ते तुला समजणार नाही. नाही, मला तुला समजवायची गरजही नाही. आणि आमच्या नात्यामुळे कुणाला त्रास होत नाही आणि आम्ही कुणाला देतही नाही. पण तुझ्या या नात्यामुळे जो राधिका वहिनींना त्रास होतोय ना, ते तुम्ही देताय आणि तुला माहिती येते. कळलं? या नीच पातळीला का आम्ही गेलो नाही. हो? झालं झालं सगळं बोलून. जा मग आपल्या नात्यांची आरती ओवळत बस तिकडे. चल निघ. तुम्हाला काय वेगळं सांगू का? चला निघा माझ्या घरातून. अरे राधिकाच्या काळजीपोटी आम्ही इथे येतो, नाहीतर तुझं तोंड पण बघायची इच्छा नाही आम्हाला. झालं काका? निघा. मंडळ आभारी आहे. चला. या रेवतीकडे हा गुप्ते पडीक असतो रात्रभर. काय माहिती नाही का आम्हाला? अरे शाळेतलं पोरग सुद्धा सांगेल बंद दरवाजाआड काय चाललेलं असतं ते. या रेवती आणि गुप्तेचे काय प्रकारचे संबंध आहेत नाही आम्हाला समजलंच पाहिजे. बरं चला मी सांगतो. या गुप्ते आणि रेवतीचे अनैतिक संबंध आहेत. आता तू मला सांग रेवती, आई म्हणून त्या लहानशा नेहाच्या मनावर काय संस्कार करतेस तू? आई काय झालं? तू का रडते? आई सांग ना, का रडते तू? आई काही नाही. हॅलो हॅलो सुबोध काका, आई रडते. हॅलो बोल ना सुबोध काका. हॅलो. अरे बाळा, का केलास त्याला फोन? कुणी सांगितलं तुला त्याला फोन करायला? या जगात आपलं कुणीही नाहीये. कळलं तुला? कुणीही नाहीये. आपल्या सगळ्या प्रश्नांसाठी सुबोध काकाला फोन नाही करायचा. कळलंय तुला?
या रेवतीकडे हा गुप्ते पडीक असतो रात्रभर. काय माहिती नाही का आम्हाला? अरे शाळेतलं पोरग सुद्धा सांगेल बंद दरवाजाआड काय चाललेलं असतं ते. काय माहिती नाही का आम्हाला? अरे शाळेतलं पोरग सुद्धा सांगेल बंद दरवाजाआड काय चाललेलं असतं ते. या गुप्ते आणि रेवतीचे अनैतिक संबंध आहेत. काकू बसा. हे काय अजून गोळ्या नाही घेतल्यास? काकू अहो कंटाळा आलाय गोळ्यांचा. कंटाळा येऊन कसं चालेल? हे बघ, तुझ्यासाठी गरम गरम मुगाची खिचडी आणले, ती खा. अहो काकू अहो इतकं केलं तुम्ही. माझे तर लाड चाललेत. नाही आता खरं तर मी वजन कमी करायला पाहिजे, पण 8 दिवसात वजन वाढणार आहे माझं. स्वतःचीच नजर लावू नकोस स्वतःलाच. आता नीट वेळेवर खा, आराम कर आणि लवकर बरी हो. हो. बघ बघ खाऊन बघ खिचडी. काकू एकदम मस्त झालीये बा. म्हणजे अथर्वच्या भाषेत बढिया. हो ना, एकदम बढिया. हो ना. काकू रेवती भेटली होती का? नाही म्हणजे कशी आहे ती? जे झालं ते वाईटच झालं. गुरुनाथला तरी काय गरज होती ग सगळ्यांच्या समोर रेवतीला असं बोलायची? किती अपमान केला तिचा. किती लागलं असेल बिचारीला. तेच तर. आपल्या चारित्र्यावरती शिंतोडे उडालेले कुठल्या बाईला आवडेल? रेवतीला खूप लागलं असणार. आणि काकू गुप्ते भाऊ आणि रेवतीची चांगली मैत्री आहे. राधिका, हे तुला आणि मला कळतंय, समाजाला नाही समजत असली नाती. पण काकू लग्न न करण्यामागे रेवतीचा काहीतरी ठोस निर्णय आहे, तिची काहीतरी भूमिका आहे ना. यांनी तरी कशाला मध्ये बोलायचं? मला एवढंच समजते, रेवतीनं आता सुखी व्हावं. काकू मलाही तेच वाटतं हो. नाही म्हणजे रेवती आणि गुप्ते भाऊ दोघांनी लग्न केलं तर मलाही खूप आनंद होईल. आता हे सगळं यांनी कशाला बोलायला पाहिजे? हे जे काही बोलले ना, मला तर शरम वाटून राहिली यांची. नाही काय गुप्ते भाऊ आणि रेवतीचं नातं कुठे आणि या दोघांचं नातं कुठे? काही फरक आहे की नाही? हे बघ राधिका, तू आता ह्या गोष्टीवर जास्त विचार करू नकोस आणि मनाला तर अजिबात लावून घेऊ नकोस. हो काकू, पण आता रेवतीबद्दल वाटतं म्हणून बोलती. नेहमी माया पाठीशी उभी राहते, प्रत्येक प्रसंगात माया बरोबर आहे. अशा वेळेला मी तिच्या बरोबर नको का उभं राहायला? मी तिथे असते ना तर यांना सडेतोड उत्तर दिलं असतं. रेवतीशी बोलायला लागेल. तूच तिला जरा समजाव ना. हो काकू, तुम्ही काळजी नका करू, मी बोलते रेवतीशी. अथर्व, अथर्व बाहेर ये बरं. अथर्व, हे काय स्कूल बॅग अशी भरतात का? हा, सगळी वह्या पुस्तकं घेऊन ठेवली, वेळापत्रक कुठे? हे काय करून ठेवलेस तू? हा, नीट शर्ट घातला नाही, काही नाही, काही नाही. हे असं शिकवलंय मी तुला? हा, मी करतो. काय करतो? कधी करून राहिलास तू?
काही करत नाही, इथे उशीर होऊन राहिला. चल जाऊ दे, चल पाहते उद्याला मी. चल अथर्व लवकर, आता शूज घाल ना. काय तसाच उभं? वहिनी, वहिनी जरा बाहेर येते का? काय ग राधिका, काही हवंय का? जरा अथर्वचा डबा देतेस का ग? खूपच उशीर होऊन राहिला त्याला. अगं मी हे बघ ना, कपडे भिजवते, हातात कपडेच आहेत माझ्या. काय करू ग, सगळी कामं माझ्यावरच आहेत ना. म्हणजे मुलांचे डबे करायचे, स्वयंपाक पाणी, तुझं पथ्याचं, वरची सगळी कामं मीच करतेय. तुला राधिका एक सुचवू का, राग येणार नसेल तर? हा बोल ना वहिनी. म्हणजे तुला बरं वाटेपर्यंत ह्या वरच्या कामांना एखादी बाई का नाही ग ठेवत तू? बरं, मी बकुळा मावशीशी बोलते. खरं तर हल्ली तिला खूप कामं राहतात, पण ठीक आहे, करेल ती. खरंच बरं होईल ग. मला ही सगळी कामं नाही एका वेळेला जमणार. हा, मी कपडे भिजवते. ठीक आहे. मामी मला वॉटर बॉटल पण दे ना. थांब अथर्व, मी जरा कामात आहे रे. अथर्व थांब. हा मी कामात आहे ना, मी आणते सगळं. हा अथर्व, हे घे, ये बॅग घे. काय ग, कुठे चाललीस? अगं काही नाही, अथर्वचा डबा आणायचा होता आत ना, म्हणून जात होते. अगं मी आणते ना मग. नाही रेवती, राधिका बरं नाहीये तर वहिनीला सांगायचं. ती कामात आहे जरा. असू दे, मी आणते, तू बस. खरंच रेवती माझ्यासाठी केवढे करून राहिली, पण मी अजूनही तिचं दुःख हलकं नाही करू शकत आहे. पण आता मला काहीतरी करायलाच हवं. अथर्व दे, मी करून देते. हा चला, झालं का? हो झालंच आहे. चला जा लवकर. बाय. हं? चला चला चला, चल राधिका. हो. काल जे झालं ते रेवतीनं खूपच मनाला लावून घेतलेलं दिसतंय. गुप्ते भाऊंनाही वाईट वाटलं असणार. मला त्या दोघांचीही समजूत काढली पाहिजे. सुभद्राव आहात ना? अरे नाना, चहासाठी आलो तुझ्याकडे, तर तुझा असं इथंच पडलाय. बसा ना तुम्ही, मी आणतो चहा. काय झालंय ते मला कळलंय. तसं व्हायला नको होतं. नाना मी जातो इथून. माझ्यामुळे जर तिला त्रास होणार असेल ना, तर मी निघून गेलेलं बरं नाना. काहीतरी वेड्यासारखं बोल नकोस. नाना मग काय करू मी? रेवतीला मी किती वेळा समजावलंय, माझ्या मनातलं बोलून दाखवलंय, पण तिने मला ओळखलंच नाही अजून. हे बघ, असं नाहीये. म्हणजे मी तिची बाजू घेत नाहीये, पण कसं आहे बाबा, आयुष्यात कटू अनुभव आले ना की सगळ्या आशा आकांक्षा संपून जातात. आपण नव्या उमेदीनं काही विचारच करू शकत नाही. तसंच काहीतरी झालंय रेवतीचं. पण हे बघ, तिच्यात तो आत्मविश्वास, ती उमेद तू द्यायचीस. काय हे असं हताश होऊन आड्याकडे बघत बसलं तर चालेल का? काय लक्षात येतंय ना काय बोलतोय ते? नाना मी किती वेळा बोललोय तिच्याशी हे. अरे अजून एकदा ट्राय कर. सतत प्रयत्न करायचे. ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. तसं आहे. आणि तुला फक्त रेवतीतला आत्मविश्वास जागा करायचा आहे. आणि माझी खात्री आहे तू ते करशील. कसं आहे, रेवतीला तुझी आणि तुला रेवतीची गरज आहे. निहाला वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. आणि मला वाटतं तू पुन्हा एकदा रेवतीशी बोलावंस. काय बोलू नाना मी आता? हात पकड आणि विचार. लग्न करतेस की नाही, हो की नाही, एवढ्यात. तिसरं उत्तर नको. आणि एक लक्षात ठेव, कधी कधी बायकांच्या नकारातच होकार दडलेला असतो. तो होकार शोध. सांग तिला उद्या आपण लग्न करतोय म्हणून. उद्या? हा, शुभ कार्याला उशीर कशाला? शुभस्य शीघ्रम. ऑल द बेस्ट. जातोस ना? हो. बचा त्या ब्रंचच्या जागी
काय ग काय झालं अशी गप्प गप्प काय आहेस? काही मूड नाहीये का? हो थोडासा. का काय झालं? अरे या बिल्डिंग मधले सगळे लोक किती गॉसिप करतात. आणि तो गुप्ते कसा बोलला काल. जाऊ दे ना, तू काय अजूनही ते डोक्यात घेतलंयस? हा, जे झालं ते सोडून दे ना आता. हे बघ, मी काय करतो तुझ्यासाठी हे जास्त महत्वाचं नाहीये का? आणि बच्चा, मी तुझ्यासाठीच सगळं करतोय ना, सो तू बाकी नको ना विचार करू. ते सोडून सगळं ठीक होईल. काय ठीक होणार आहे. गुड फॉर नथिंग डिवोर्स पण देत नाहीये लवकर. ती देईल डिवोर्स आणि आपण लवकरच ऑफिशियली लग्न करू. ओके? मग ना हे गुप्ते, रेवती, नाना नानी हे कुणी बोलू शकणार नाहीत. हे सोसायटी मधले आलतू फालतू लोक ना सगळे गप्प होतील बघ. ठीक आहे. बरं झालं आणि तू त्या रेवती आणि गुप्तेला बोललास काल. खूप इंटरफिअर करतात ते. नाही तर काय. पण गॅरी त्या गुप्तेने आणि रेवतीने लग्न केलं तर. चल, ती रेवती कसलं लग्न करते गुप्ते सोबत? ती महा हुशार आहे. तिने त्याला बघ बरोबर आशेवर झुलवत ठेवलंय नुसतं. ती लग्न बिग्न नाही करणार, त्याला असंच आशेवर झुलवत ठेवेल बघ. जाम हुशार आहे ती. मग ठीक आहे. सोड मोरू दे सगळ्यांना. जाऊ याच ब्रंचला पटकन. चल बस. हा बर सॉरी, एक विसरलोच मी. मला ब्रंच नंतर जरा लगेच पळावं लागेल, त्यामुळे थोडं पटपट आटपूय. मला महत्वाची मीटिंग आहे. हा ठीक आहे. म्हणजे नेहमी सारखं. चल. अच्छा. तुम्ही काळजी करू नका. मी आमच्या कमळाशी बोलून ठेवते, ती तुम्हाला फोन करेल. हा हो, थँक्यू सर. रेवती बस ना. सोडलं अथर्वला नीट. बरं झालं तू सोडलंस. खरं तर आज त्याला शाळेत जायचंच नव्हतं. कंटाळा आला होता, दांडी मारायची होती त्याला आज. माझं खूपच दुर्लक्ष झालं अथर्वकडे. म्हणून तर मगाशी म्हटलं मी तुला की वहिनीला सांगायचं बरं नाहीये तुला. तर खरं तर हे सगळं तिला कळायला हवं होतं. जाऊ दे, चल मी निघते आता. आमच्याकडे कळून काही होत नाही. वहिनीचं एक आणि यांचं शण्याचं एक. मला तर कंटाळा आलाय रेवती. असं वाटतं का कुठेतरी निघून जाऊ. मलाही तसंच काहीसं वाटतं. कधी कधी असं वाटतं ना की आपण बरं आणि आपलं घर बरं. नकोच त्या दुसऱ्यांच्या उठाठे. आणि त्यावरून इतरांची बोलणीही नकोत खायला. इतरांची का यांची? रेवती, हे काल तुला जे बोलले मला खरंच खूप वाईट वाटलं ग. नाही, मी असते ना तर चांगला जाब विचारला असता यांना. बोलले असते यांना. जाऊ दे, पण बोलून तरी काय उपयोग होणार आहे? हे बघ रेवती, बोलणारे 10 तोंडांनी बोलतात, पण आपण मात्र आपल्याला हवं तेच करायचं असतं. जाऊ दे ना, नको तो विषय. मला नाही बोलायचंय. का? तुला नसेल बोलायचं, पण मला बोलायचंय. बरं झालं वहिनी तुम्हीच विषय काढलात. रेवती, आज मला या विषयावर बोलून निर्णय घ्यायचाच आहे. हो रेवती. रेवती, गुप्ते भाऊ काय म्हणतात ते एकदा ऐकून घे ना, आणि मग तुला वाटेल ते कर. पण एकदा ते काय म्हणतात ते ऐकून तरी घे. तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल.